जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाले। प्रथम वर्षात शिकणाऱ्या 6 विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्यात आलंय। 2 विद्यार्थी आणि 4 विद्यार्थिनींचं रॅगिंग झालंय। पीडितांची राष्ट्रीय हेल्पलाईनवरती मेलद्वारे तक्रार दाखल झाली आहे। अँटी रॅगिंग समितीचे तातडीचे चौकशीचे आदेशही लगेच समोर आले। उपअधिष्ठात्यांसह 15 सदस्य समिती ही तयार करण्यात आली आहे आणि पेठ पोलिसांकडून विद्यार्थ्यांची चौकशीही सुरू झाली आहे। त्यामुळे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग करणाऱ्या 6 विद्यार्थ्यांनी तातडीनं ही तक्रार दाखल केली आणि त्यानंतर आता ज्यांनी रॅगिंग केलेलं आहे अशांचा शोध सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात। मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंगेश, नेमका हा काय प्रकार? नक्कीच प्रज्ञा, खरं तर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या 2 विद्यार्थी आणि 4 विद्यार्थिनी अशा 6 विद्यार्थ्यांचं रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे हा समोर आलेला आहे। या प्रकरणी विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रीय हेल्पलाईनवर जे आहे मेल करून तक्रार केली असून या मेलची तात्काळ दखल घेऊन या प्रकरणात जे आहे अँटी रॅगिंग समितीला तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। दरम्यान याच पार्श्वभूमीवरती वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता यांच्यासह 15 जणांची सदस्य समिती जी आहे ती नियुक्त करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती सखोल चौकशी होणार आहे आणि या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिलेली आहे। एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी देखील गंभीर दखल घेतलेली असून या प्रकरणात ज्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या 3 विद्यार्थ्यांची पोलिसांनी देखील चौकशी केल्याची माहिती आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कोणते विद्यार्थी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि येत्या काळामध्ये अशा रॅगिंगच्या घटनांवरती चाप लागेल यासाठी कसे प्रयत्न होतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल।